तर मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागलाय। पांढरे कपडे गॉगल लावून आलेल्यांना बघून समाजाचा फायदा होणार नाही अशी खोचक टीका जरांगे पाटलांनी केली आहे। यापूर्वी त्यांनी बंजारा समाजाचं आरक्षण खाल्लं, बंजारा समाजातील तरुणांनी सावध राहावं, घुसखोरी थांबवावी असं देखील आवाहन आता जरांगे पाटलांनी केलंय। मराठवाड्यात आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे आपण पाहिलेत, मात्र बीडमध्ये आज बंजारा समाजाने देखील आरक्षणासाठी पहिल्यांदाच बहुतेक एवढा मोठा मोर्चा काढला असावा। यावर विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे, ज्यांच्यामुळे गॅजेटचा जो शासन निर्णय आहे तो झालेला आहे आणि त्यानुसार बंजारा समाज देखील आता रस्त्यावर उतरलेला आहे। पाटील, तुम्ही जो आंदोलन केलं होतं त्यानंतर आता बंजारा समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे। बीड असेल, जालना असेल, या ठिकाणी मोठ्या संख्येने आरक्षणाची मागणी करता एसटी मधून। गावखेड्याला, गावकुसाला, तिथल्या माणसांना एकमेकाशी नाळ जोडून प्रेमानं राहणारा हा समाज आहे। खूप कष्ट करणारा गरीब समाज आहे। त्यांचा गैरफायदा घुसणाऱ्यांनी घेऊ नये। जे मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध करतायत, आरक्षण देऊ नये म्हणून ते नेते लोक घुसलेत त्यांच्यात, याचा मात्र त्यांनी बारकाईने विचार केला पाहिजे। नसता गरिबीवर त्यांच्या घाला येऊ शकतो, त्यांच्या गरिबीचा फायदा घेतला जाऊ शकतो आणि विनाकारण त्यांचं खरं चाललेलं आंदोलन तिसऱ्याच वळणावर हे नेऊ शकतात। जे बोंबलत आहेत त्यांनीच बंजारा समाजाच्या आरक्षणाचा घात केलेला आहे, त्यांनीच तेच आता मोठमोठ्याले भाषणं ठोकीत आहेत। बंजारा समाजाने बारीक याच्यावर विचार करून बघावा की बंजारा समाजाच्या आरक्षणाची वेगळी कॅटेगरी करून बंजारा समाजाचं आरक्षण हडपिलं कुणी, बंजारा समाजाच्या नोकऱ्या शिक्षण हिसकावून कुणी घेतले, हे बंजारा समाजाने बारकाईने विचार करणं गरजेचं आहे। पुन्हा पुन्हा आता तरी बंजारा समाज गरीब एकवटलाय तर त्याचा गैरफायदा ह्या विरोधी मंडळींना घेऊ नये, म्हणून बंजारा समाजाने त्यांच्या आंदोलनात कुणाला घुसू देऊ नये, हे मात्र माझं त्यांना सांगणं आहे। कारण त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते गरीब आहेत। पण असे जर माकडं घुसले, जातीवादाचे किडे असलेले, तर त्याचा गैरफायदा 100% बंजारा समाजाचा ते उचलू शकतात आणि वेगळीच माहिती जी बंजारा समाजाच्या आंदोलनात फूट पडन, बंजारा समाजाच्या एकजुटीत फूट पडन, गरीब विस्कटून टाकतील असे काही शब्द प्रयोग करून खोट्या माहित्या त्यांना पेरून हे त्यांना डिस्टर्ब करू शकतात, त्यांच्यात गैरसमज पसरू शकतात। म्हणून बंजारा समाजाने त्यांच्या ताकदीवर लढावं, नक्की त्यांच्या लेकराला न्याय मिळेल। तुम्हालाच बंजारा समाजाला नोकऱ्या कसं का नाहीत? ओबीसीच्या नावाखाली आणि बंजारा समाजाच्या नावाखाली त्यांचं आरक्षणही घेतलं, त्यांच्या नोकऱ्याही घेतल्या, त्यांचं शिक्षणही हिसकून घेतलं। ती बिचारा भोळा बाबडा बंजारा समाज, लमणी समाज रानावनात राहतो, काबाड कष्ट करतो आणि त्या भोळेपणाचा फायदा यांनी उचलला, फक्त कळू दिला नाही। आता पुन्हा त्यांचेच चेले ते आंदोलनात मोठमोठाले भाषणं ठोकायला लागलेत। म्हणून बंजारा समाजाने खूप सावध होणं गरजेचं आहे। गरिबांनी एकजूट करावी, गरिबांनी लढाई लढावी आणि ती जिंकावी सुद्धा। सगळे त्यांच्यासोबत राहतील, पण सावध व्हा आमच्यासारखं। आम्ही मराठ्यांनी गरिबांनी कोणाला घुसू दिलं नाही, हे मात्र त्यांनी लक्षात ठेवावं आणि त्यांच्या लेकराचं कल्याण करून घ्यावं। सगळ्याला कळतंय त्याचं काय नाव घ्यायचंय, सगळ्याला कळतंय कोण येतील, त्यांना फक्त त्यांनाच लागतं, बाकीच्याला नाही, बाकीच्याला नाही, ते बाकीच्याला लाथ नाही तुडी देत, त्यांना द्या फक्त सगळ्याच। असे ते असले जर नाही ते घुसले तर गोर गरीब ओबीसी बंजारा समाजाची जी एकजूट झाली ना, ती काय क्षणात ते उद्ध्वस्त करून टाकते, गैरसमज पसरून। त्यामुळं बंजारा बांधवांनी एकजूट राहावं, त्यांची लढाई चटणी भाकर हातावर घेऊन लढावं, 100% त्यांच्या लेकराचं कल्याण होणार। उगाच पांढरे कपडे घालून आला आणि चष्मा घालून आला आणि कोणी मग त्याच्या जीवावर तुम्हाला नाही मिळू शकत। मग तेव्हा आलाच पाहिजे तरच येते ना, आपल्या गरिबाने उठायचं, मग मात्र कल्याण होतं लेकराचं। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, आंतरवाली, सराटी, जालना।